राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार. शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त विधान. तर राहुल गांधींना 100% आरक्षण संपवायचं असल्याचंही गायकवाडांचं विधान. संजय गायकवाड शिंदेच्या लाडानं वाया गेलेला अडाणी. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंची टीका. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. बावनकुळेंची संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींवर बोलल्यावर जी कारवाई भाजपनं केली असती तीच कारवाई राहुल गांधींवर वक्तव्य करणाऱ्यावर करावी अशी अपेक्षा. संजय गायकवाडांच्या वादग्रस्त विधानावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. अजितदादा गटाचे अर्ध्याहून जास्त आमदार पवारांसोबत जातील. आमदार बच्चू कडूंचा दावा. तर लाडकी बहीण योजनेवरून माहितीमध्ये श्रेयवाद सुरू असल्याचंही बच्चू कडूंचं वक्तव्य. अजित पवारांनी माहितीमध्ये 80 ते 90 जागा मागितल्यात. जागा वाटपाच्या चर्चांमध्ये मी जास्त लक्ष घालत नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते. भुजबळांची प्रतिक्रिया. स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र. वर्षावर पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करणार असल्याचीही माहिती समोर. गद्दारी, भ्रष्टाचारी आणि खोटं बोलण्यात तुमचा स्ट्राईक रेट मोठा. राऊतांचा शिंदे गटावर निशाणा. प्रमुख नेते आपल्या मताप्रमाणे सांगतील, नंतर फायनल निर्णय होईल. मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईक रेटच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. माहितीमध्ये जिंकण्याकरता लढायचा हा एकच फॉर्म्युला. मवियापूर्वी माहितीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप झालं असेल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता. निवडणुका 2 टप्प्यामध्ये होणार. मुख्यमंत्री शिंदेंकडून शक्यता व्यक्त. वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा. निवडणुकांच्या तारखा सांगायला मुख्यमंत्र्यांनी आयोगाचा पदभार सांभाळलाय का? संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्यायच्या हा निवडणूक आयोगाचा अधिकार. शिंदेंच्या अनौपचारिक गप्पांमधील निवडणुकीसंदर्भातील माहितीवर अजितदादांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळ झिरवाळांना मीच पाठवलं होतं. गोकुळ झिरवाळ जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळांचा दावा. जयंत पाटील माझे नेते म्हणून मुलाला सत्कारासाठी पाठवलं. नरहरी झिरवाळांचं वक्तव्य. इथून हातपाय पसरले की फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की काय? राऊतांचा सवाल. फडणवीस आणि बंगल्याचं काय रहस्य कळत नाही. राऊतांची फडणवीसांवर टीका. झारखंडमध्ये मोदी लाडकी बहीण योजनेवर टीका करतात आणि इथल्या योजनेचं कौतुक करतात. महाराष्ट्रामधली योजना ही बोगस. राऊतांची टीका. सत्ता असताना पवारांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. गोपीचंद पडळकरांचा आरोप. तर पवारांनी हरिनामाचा जप करावा. पडळकरांचं वक्तव्य. संजय राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणासाठी पाठिंबा आहे असं जरांगेंना पत्र द्यावं. सदाभाऊ खोत यांचं ठाकरे गटाला आव्हान. धनगर समाजाचा एसटीतून आरक्षण मागण्याचा हट्ट योग्य नाही. समिती नेमताना आमच्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये झिरवाळांनी नाक खुपसू नये. उपोषणकर्ते दीपक बोराडेंचा इशारा. मराठा ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं काम भुजबळांचं. मनोज जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका. तर एसटीतून धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. रणजितसिंह नाईक निंबाळकरांची धनगर समाजाच्या उपोषण स्थळाला भेट. आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरात धनगर समाजाचं उपोषण सुरू. मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपोषणार. आज मध्यरात्रीपासून जरांगेंचं आमरण उपोषण. सगळे सोऱ्याच्या मागणीवरून जरांगे ठाम. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. सरकारला ही शेवटची संधी. फडणवीसांनी अडवणूक करू नये. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा.